पुण्यामध्ये 1,12,50,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। या सगळ्या नोटा जुन्या चलनातील 500 आणि 1000च्या नोटा होत्या। ब्लॅकचे व्हाईट करून देण्याचा हा प्रकार असल्याचं कळतंय। भरत शाह या आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। पुण्यात कॅम्प परिसरातील कॅनरा बँकेसमोर पोलिसांनी ही कारवाई केली। 9:30 वाजता MG रोड या ठिकाणी एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्याकडनं जवळपास 1,12,50,000 रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। जवळपास 500 दराच्या 22,444 नोटा व 1000च्या 28 नोटा असे एकूण 1,12,50,000 रुपयाची रोकड जप्त केलेली आहे। या संदर्भात पंचांसमक्ष ही जप्तीची कारवाई झालेली आहे। नोटाबंदीनंतर संपूर्ण देशात हाहाकार माजला असतानाच काल संध्याकाळच्या सुमारास 1 कोटी रुपयांची रोकड सापडल्यानं खळबळ माजली होती। ही रक्कम रायसोनी समूहाची असल्याचं तपासात उघड झालंय। जळगावहून नागपूरमध्ये ही रोकड रायसोनी समूहाच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती लाचलुचपत विभागानं दिली आहे। या रकमेच्या वैधतेबाबत आयकर विभाग तपास करत आहे। नागपूर जिल्ह्यातील गोंडखेरी जवळ एका गाडीत ही रक्कम सापडली होती। या प्रकरणी लाचलुचपत विभागानं दोघांना ताब्यात घेतलंय। धुळे महापालिकेत जुन्या 500 आणि 1000च्या नोटांचा जणू पाऊसच पडलाय। गेल्या 15 आठवड्यात महापालिकेत तब्बल 14 कोटींपेक्षा जास्त कर वसुली झाली आहे। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर थकीत आणि चालू कर भरण्यासाठी नागरिकांनी महापालिकेत रांगा लावल्या आणि दिव्यांग नागरिकांसाठी पालिकेनं घरपोच कर वसुली सुरू केली आहे। विशेष म्हणजे या अशा नागरिकांच्या घरी पालिका कर्मचारी कर भरणा करत आहेत। सुरुवातीला अवघ्या काही दिवसात तब्बल 5 कोटींची कर वसुली झाली होती। महापालिकेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच कराचा भरणा नागरिक स्वतः पालिकेत येऊन करतायत। 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात बँकेत जमा झालेल्या बेहिशोबी रोख रकमेवर 60% कर लावण्याचा सरकारचा विचार आहे। त्या संदर्भात आयकर कायद्यात बदल करण्याची सरकारनं तयारी केली आहे। काल संध्याकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याविषयी चर्चा झाल्याची माहिती पुढे येते आहे। गेल्या 17 दिवसांमध्ये जनधन खात्यांमध्ये तब्बल 20,000 कोटी रुपये जमा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर या कायद्यात बदल करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना अद्दल घडवण्याचा सरकारचा मनसुबा आहे। जुन्या 500च्या नोटांना मुदतवाढ मिळाली। आता 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500च्या नोटा अत्यावश्यक सेवांच्या व्यवहारासाठी वापरता येतील। हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, पेट्रोल पंप आणि विविध प्रकारच्या बिलांसाठी या नोटांचा वापर करता येणार असल्याची घोषणा RBIनं केली आहे। या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। 1000ची जुनी नोट मात्र आता केवळ बँकेतच चालणार आहे। त्यामुळे 1000ची जुनी नोट दैनंदिन व्यवहारातून कायमची बाद झाली आहे। नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम बांधकाम व्यवसायावरही झालाय। घरांच्या किमती लवकरच कमी होण्याची शक्यता आहे। येत्या 6 ते 12 महिन्यांच्या कालावधीत देशातल्या 42 शहरांमध्ये घरांच्या किमती 30% घटण्याची शक्यता आहे। 2008 नंतर विकासकांकडून निर्माण करण्यात आलेल्या हाऊसिंग प्रॉपर्टीची किंमत 8,08 कोटी रुपयांनी घसरली आहे। प्रो इक्विटी या रिअल इस्टेटमधल्या कंपनीनं याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे। या अहवालानुसार भारतातील 42 मोठ्या शहरांमधल्या मालमत्तांची किंमत 30% घसरली असल्याचं मूल्य 31,52,170 कोटी रुपयांवर येण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबई शहरातील एकूण बाजार मूल्यात 2,03,30 कोटींची घसरण होणार आहे। त्यानंतर बंगळुरूतल्या मालमत्तेच्या बाजार मूल्यात 99,983 कोटी घसरण होणार असून गुडगावातल्या मालमत्तेचं बाजार मूल्य 79,059 कोटींच्या घरात येणार आहे। सरकारचा नोटाबंदीचा निर्णय आता कृषीपूरक उद्योगांनाही सतावू लागलाय। नंदुरबार जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला जातो, तर काही सुशिक्षित बेरोजगार पूर्णवेळ हा व्यवसाय करत असतात। सरकारच्या 1,500 रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका या व्यवसायाला बसलाय। या निर्णयामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात जवळपास 40% नुकसान सहन करावं लागतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदी निर्णयाच्या पाठीमागे जनतेनं खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। यासाठी जनतेनं फक्त 50 दिवस त्रास सहन करून त्याग करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलंय। ते अकोला जिल्ह्यातील अकोट इथं नेहरू पार्क भाजपच्या प्रसार सभेत बोलत होते। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदार, पदाधिकारी उपस्थित होते। पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या एका बाणानं 3 शिकार झाल्याचं ते म्हणाले। नोटाबंदीमुळे दहशतवादी नक्षलवाद्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलंय। याशिवाय पाकिस्तान आणि काळ्या पैशावाल्यांना मोदींच्या निर्णयानं कंगाल केल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे फक्त 50 दिवस त्रास सहन करून नंतर आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्याचं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान 2019 पर्यंत राज्यातील प्रत्येक गरीबाला सरकार 4.5 लाखांचं घर देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले।
गांधी घराण्यानं आजवर देशातल्या जनतेला रेशनच्या रांगेत उभं केलं. मात्र गांधी घराण्यातल्या एका व्यक्तीला रांगेत उभे करणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी हल्लाबोल केला. काळा पैसा असणारेच नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करत असल्याचं दानवेंनी म्हटलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत जाण्यापासून 2 वेळा रोखणाऱ्या काँग्रेसच्या पाठीशी दलित समाज उभा राहणार का, असा सवालही दानवेंनी विचारलाय. आपण बघितलं असेल की काँग्रेसवाले टीका एका मुद्द्यावर करतात आमच्याशी, की जनतेला लाईनमध्ये राहून पैसे घ्यावं लागतात, ही जनतेची अडचण आहे. पण मला असं वाटतं की 68 वर्षात या काँग्रेसनं राशन दुकानापुढे लाईनी लावायला लावल्या लोकांना, रॉकेलच्या दुकानापुढे लाईनी लावायला लावल्या लोकांना, खताच्या दुकानापुढे लाईनी लावल्या लोकांना, तेव्हा यांनी लाईनीची चिंता नव्हती आणि आता पैशाची चिंता आहे. अरे हा पहिला देशाचा प्रधानमंत्री आहे की गांधी कुटुंबातला एक मुलगा 4,000 रुपयासाठी लाईनीमध्ये उभा केला, गांधी कुटुंबातला मुलगा नरेंद्र मोदींनी. त्यामुळे मोठ्या माणसाला तकलीफ आहे, लहान माणसाला काही तकलीफ नाही. सर्वसामान्यासाठी हा निर्णय योग्य आहे. नोटाबंदीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना बॅकफूटवर आली. शिवसेनेच्या भूमिकेवर सर्व स्तरातून टीका होतीये. नगरपालिका निवडणूक प्रचारातही हा मुद्दा महत्त्वाचा ठरतोय. शिवसेना कधी नव्हे इतकी लाचार झालेली दिसते, अशा शब्दात शेकापा आमदार जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडलंय. तसंच केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात राजीनामा देण्याची हिंमत नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. एवढी लाचारी, ही लाचारी या ठिकाणी कधी महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकारण्याने केली नाही. ही लाचारी आज शिवसेना करते. रोज वेगवेगळी स्टेटमेंट काढतात. खासदार म्हणाले माझा खिशात राजीनामा आहे, मी कधी राजीनामा देऊ शकतो. दिला तो राजीनामा, देण्याची यांची हिंमत नाहीये, देण्याची हिंमत नाहीये. सत्तेत असूनही भाजप शिवसेनेला किंमत देत नसून वाघाची शेळी झाली, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. तसंच मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अजगर असून त्याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मनमाडमध्ये नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही तोफ डागली. मी ते म्हणजे मी बाळासाहेबांना काय उत्तर देऊ? प्रधानमंत्री बरोबर बोलले. शिवसेनेची अशी अवस्था आहे की माननीय बाळासाहेबांच्या काळामध्ये ही संघटना होती. या संघटनेची या लोकांनी त्या वाघाची शेळी कधी केली मित्र, अशी दुर्दैवावस्था या शिवसेनेत झालेली आहे. सरकारी कामाच्या घोळाचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. सरकारनं 500,000च्या जुन्या नोटांसंदर्भात काढलेल्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून थेट बियाणं विक्रीच बंद केल्याचा कारनामा महाबीजनं केलाय. केंद्र सरकारनं पाठवलेल्या इंग्रजीतल्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून थेट बियाणं विक्रीच बंद करण्यात आली. त्यामुळे मोठा घोळ निर्माण झाला. या संदर्भात महाबीजच्या प्रशासनाला संपर्क साधला असता त्यांनी चूक झाल्याची कबुली दिली. या संदर्भात माहिती मिळताच मुख्य सचिवांनी हस्तक्षेप करत तातडीनं कृषी विभाग आणि महाबीजला बियाणं विक्री सुरू करण्याचे आदेश दिले. बियाणं खरेदीसाठी जुन्या 500 आणि 1000च्या नोटा चालणार असल्याचं परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. मात्र नोटा चालणार नसल्याचा अर्थ काढण्यात आला आणि घोळ झाला. भाजप नगराध्यक्ष नगरसेवकांना निवडून द्या आणि 2 वर्षांच्या आत शहराला हवा तेवढा निधी देऊन कायापालट करू असं आश्वासन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय. येवला नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत ते बोलत होते. येवल्याला मंत्री पालकमंत्री मिळूनही मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत. सगळीकडे विकासाच्या नावाखाली ठणठणाट असल्याचा आरोप महाजनांनी केलाय. लवकरच एक मोठा नेता भाजपमध्ये येणार असल्याची माहिती चंद्रकांत दादा पाटील यांनी गुरुवारी कागलमध्ये दिली. कागलमध्ये त्यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार मुश्रीफ यांच्यावरही टीका केली. सरकार सूडबुद्धीनं कधीच काम करत नसून कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असंही ते म्हणाले. कायद्याचं पालन करणार नाही त्याला शासन होणारच, असा टोला त्यांनी मुश्रीफांना लगावला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि दोंडाईचा पालिकेत निवडणुकांचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. या दोन्ही पालिकांपैकी दोंडाईचा पालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात इथला प्रचार विकासाच्या मुद्द्यावर एकवटला आहे. या दोंडाईचा पालिकेत रोजगार हमी मंत्री जयकुमार रावळ आणि काँग्रेस नेते माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या दोन्ही दिग्गजांनी आपली ताकद पणाला लावली आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 9 नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी चांदूर रेल्वे नगर परिषदेवरील सत्ता काँग्रेसला टिकवणं तर भाजपला सत्ता काबीज करणं
यासाठी दोन्ही पक्षांसाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. तर काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसणार आहे. या नगर परिषदेत आधीपासून काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीची सत्ता होती. आता काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि 2 स्थानिक आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव निलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेस विरोधात बंडखोरी केली आहे. पक्षात नवीन नेतृत्वच तयार होऊ द्यायचं नाही अशी भूमिका नेत्यांची असेल तर कार्यकर्त्यांनी काय करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. खारघरमध्ये 10 महिन्याच्या मुलीला अमानुष मारहाणीच्या प्रकरणामध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अफसाना शेख आणि प्रियांका निकम यांच्यावर गुन्हे दाखल झाले. दरम्यान प्रियांका निकमला मिळालेल्या जामिनाविरोधात खारघर पोलीस कोर्टामध्ये अपील दाखल करणार आहे. खारघरमधील पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरीच्या कार्यालयाबाहेर शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. इथल्या पाळणा घराची तोडफोड करण्यात आली. पाळणा घरात बाळाला झालेल्या अमानुष मारहाणीचा संताप विविध घटकांमधून व्यक्त होताना दिसतोय. पूर्वा प्ले स्कूल शासनानं बंद करावं, अन्यथा आम्ही ते चालू देणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. मुंबईतल्या ओशिवरा येथील घास कंपाऊंडला लागलेल्या भीषण आगीत 500हून अधिक फर्निचर वर्कशॉप, गॅरेजेस, छोटी दुकानं जळून खाक झाली. 12:30 वाजता लागलेली आग आटोक्यात आणण्यास मुंबई अग्निशमन दलाला 4 तासांहून अधिक कालावधी लागला. 12 फायर इंजिन, 16 वॉटर टँकरच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणली. सर्व परिसरात दाटीवाटीनं वर्कशॉप उभी केलेली असल्यानं आग विझवण्यात अग्निशमन दलाला मर्यादा आल्या. तसंच फर्निचर तयार करणारे अनेक छोट्या कारखान्यांमध्ये लाकडी साहित्य सर्वत्र असल्यानं आग पसरण्यास मदत झाली. तसंच काही ठिकाणी गॅस बॉयलरचे स्फोट झाल्यानं आगीचा भडका उडाला. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. आगीमुळे या भागातील वाहतूक कोलमडली होती. त्यामुळे विद्यापीठाची परीक्षा देण्यास गेलेले विद्यार्थी उशिरानं पोहोचले. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याचं विद्यापीठातर्फे सांगण्यात आलं. तर नवी मुंबई येथील पावणे औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला आग लागली. रायगड केमिकल आणि डायनो केमिकल या 2 कंपन्यांना आग लागली. पहाटे 4:20 ही घटना घडली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या मदतीनं आग नियंत्रणात आली. नाशिकच्या नामपूर बाजार समितीमध्ये साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला चक्क 30 रुपये क्विंटल म्हणजे अवघा 3 पैसे किलो भाव मिळाला. तर दुसऱ्या एका शेतकऱ्याला कमी भाव मिळाल्यानं कांदा मार्केट यार्डात फेकून द्यावा लागला. कमी भाव मिळाल्यानं वाहतूक खर्च निघत नाही. कधी आडत तर कधी नोटाबंदीच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिल्याचा फटका साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला बसला. मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झालाय. काल नामपूर बाजार समितीत अंबासनच्या एका शेतकऱ्याला उन्हाळी कांद्याला 30 रुपये क्विंटल भाव मिळाला. तर 5 क्विंटल कांदे विक्रीसाठी आणले होते. हमाली, तोलाई आणि वाराई जाऊन त्यांच्या हातात केवळ 110 रुपये पडले. तर चिराई येथील शेतकऱ्यानं कमी भाव मिळाल्यानं कांदा फेकून दिला. सलग दुसऱ्या वर्षी नागपूरच्या संत्रा उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. 500,000 रुपयाच्या नोटाबंदीमुळे संत्रा उत्पादकांना संकटाचा सामना करावा लागतोय. एकीकडे 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानं बँकेतून पैसे काढण्यावर आलेल्या मर्यादेमुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना देण्यासाठी पैसे नाहीत अशा कात्रीत संत्रा उत्पादक सापडले. 25 ते 40,000 रुपये टन दरानं विकल्या जाणाऱ्या संत्र्याची किंमत आता 15 ते 25,000पर्यंत आली आहे. तर दरवर्षी या काळात सुमारे 300 वाहनं भरून संत्री या मंडीत येतात. मात्र आता इथं येणाऱ्या वाहनांची संख्या 150पर्यंत खाली आली आहे. चलन रद्द करण्याच्या निर्णयामुळे संत्र खरेदी करण्यासाठी बाहेरच्या गावातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या देखील रोडावली आहे. जेव्हा 8 तारखेच्या अगोदर जे संत्रे मी आणत होतो ते संत्रे रोज इथे 35,000-40,000 रुपये टन खपत होते. आता एकदम नोटाची बंदी आल्यामुळे एकदम संत्र्याचे रेट 15 रुपये 20 रुपयावर येऊन गेले. आज माझे संत्रे 18 रुपये किलो खपले. तो आणल्यानंतर आज माझे संत्रे 20 रुपये किलो खपले आणि 20 रुपये किलो खपल्यानंतर बी मला जुन्या नोटा मिळत आहे. ह्या नोटा अगर बँकेत टाकल्या विड्रॉल करायला तर 2,000ची नोट मिळते. 2,000ची नोट मिळाल्यानंतर कोणी घ्यायलाच तयार नाही. मजूर पण घ्यायला तयार नाही, कारण म्हणते आम्ही चिल्लर कुठे करावं. अहमदनगरमध्ये 6 वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. यानंतर संतप्त नागरिकांनी मनपा आयुक्तांच्या दालनात कुत्रे सोडले. याआधी एका मुलाचा कुत्रे मागे लागल्यानं रोडवर पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी हे पाऊल उचललं. आता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. जलसंपदा विभागाच्या स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी आज जळगावसह महाराष्ट्रात परीक्षा घेण्यात आली.
जळगावमधील गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात 250 विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी ठेवण्यात आली होती. मात्र ऐनवेळी परीक्षा केंद्राची इमारत बदलल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे सकाळी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणीची वेळ हुकली. यामुळे सुमारे 120 विद्यार्थ्यांना वेळेत रजिस्ट्रेशन न करता आल्यानं त्यांना परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आला. वर्षभरापासून अभ्यास करून परीक्षेची तयारी केली होती. त्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांनी प्रीती संगमावर आदरांजली वाहिली. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीवर जोरदार टीका केली. कल्याण पश्चिमेतील आटाळी गाव परिसरात बैलांच्या झुंजी आयोजित करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बैलांच्या झुंजीवर बंदी असतानाही हा प्रकार घडल्यानं पोलिसांचं धावदण आणलंय. पोलिसांना प्रकार कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्या ठिकाणी त्यांना या कार्यक्रमाचे आयोजक सापडले नाही. ग्रामीण आणि दुर्गम भाग असल्यानं आयोजक आणि स्पर्धेत भाग घेणारे यांना पळून जाण्यात यश आलं. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच कारवाई सुद्धा करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त भाजी वाकरे यांनी दिली आहे. या शर्यतीचा झुंजीचा प्रकार आहे अशी गुप्त माहिती मिळाली. पोलीस ताबडतोब त्या ठिकाणी गेले, परंतु सदर गाव हे 1.5 किलोमीटर पायी जावं लागत होतं. या दरम्यान आयोजक आणि त्या ठिकाणच्या बघ्यांना पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळाल्यावरून ते लोक त्या ठिकाणी पसार झाले. रत्नागिरीतल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या नेव्हल युनिटचं एक आगळंवेगळं प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात विविध जहाजांची प्रतिकृती दाखवण्यात आली. विशेष म्हणजे ही सगळी जहाजं याच नेव्हल युनिटमधील मुलांनी बनवलेली आहेत. विशेष मेहनत घेऊन या मुलांनी ही जहाजं बनवली असून सध्या देशातल्या नेव्हीच्या युनिटमध्ये कार्यरत असलेली जहाजं आणि निवृत्त झालेल्या जहाजांच्या हुबेहूब प्रतिकृती या नेव्हल युनिटच्या मुलांनी तयार केल्या. या युनिटनं दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिकही मिळवली आहेत. यंदा या नेव्हल युनिटनं सिल्वर आणि ब्रॉन्झ पदकं मिळवलं आहे. विशेष म्हणजे मद्रास IIT सारखी तगडी स्पर्धकं असताना देखील गोगटे जोगळेकरच्या या नेव्हल युनिटनं 2 पदकं पटकावली आहेत. या युनिटनं आतापर्यंत जेवढी जहाजं तयार केली आहेत त्याचं प्रदर्शन गोगटे मैदानात भरवण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.